हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा ब्लॉग आहे, सेकंड ब्लॉग आहे न्यू इयरचा सुद्धा. तर आम्ही विचार केला की खूप दिवसापासून आमचा प्लॅन चालू होता. पुण्यामधला खूप फेमस कॅफे आहे, जे सगळ्यांना माहिती असेल, विच इज व्हेरी ट्रेंडिंग करंटली इन पुणे. तर लेट्स विजिट दॅट प्लेस. सो कमेंटमध्ये गेस करा की कोणतं लोकेशन आहे. सो आम्ही आलो आहोत बँगलोरचं मोस्ट फेमस कॅफे, ज्याचं नाव आहे रामेश्वरम कॅफे. आमचं खूप दिवसापासून प्लॅनिंग चालू होतं, बट त्याच्यामध्ये इतकं गर्दी होती, मी आमची हिंमतसुद्धा नाही झाली. आणि इतकं वेटिंग टाईम होतं त्याच्यामध्ये, कमीत कमी एक तास, राईट, 1 तासाचा वेटिंग टाईम होता. सो वी थॉट की लेट्स गो टू द कॅफे अँड विल ट्राय समथिंग. रामेश्वरम कॅफे पुण्यातलं ट्रेंडिंग कॅफे. इथलं इंटिरियर इतकं सिम्पल, क्लीन आणि खूप कामिंग आहे. वॉर्म लाइटिंग, मिनिमल जागा आणि मिनिमल डेको जे सगळ्यांचंच मन प्रसन्न करून घेतं. रामेश्वरम कॅफेचं वैशिष्ट्य म्हणजे इथले भिंतीवरचं डिझाईन, नीटनेटकेपणाचा जो सेटअप आहे, यामुळे या कॅफेची वाईब खूप एस्थेटिक वाटते. गर्दीतही गोंगाट नाही, इथे शांततेने बसून आपण एन्जॉय करू शकतो असा वाईब आहे. कॉफी घ्यायला आलात किंवा रिलॅक्स करायला, दोन्हीसाठी ही जागा एकदम परफेक्ट आहे. इथे मेन्यू ऑर्डर करण्यासाठी खूप सिम्पल आहे. तुम्ही थेट काउंटरवर जाऊन ऑर्डर देऊ शकता किंवा सेल्फ ऑर्डर सिस्टम वापरून तुम्ही स्वतःही मेनू सिलेक्ट करू शकता. इथलं ऑर्डरिंग सिस्टमसुद्धा इथल्या डेकोरसारखं एकदम सिम्पल आहे. आम्ही ऑर्डर केलं कर्नाटकाची मोस्ट फेवरेट डिशेस म्हणजे भिसेबिल्ले भात अँड घी पोळी मसाला डोसा. तर आम्ही आलो आहोत आता रामेश्वरम कॅफेमध्ये. आणि खरंच माझ्याकडे माहीत नाही आहे, मे बी तुम्हाला आवाज माझा खूप स्लो येत असेल, बट यू कॅन सी दिस इज द पुणेज मोस्ट ट्रेंडिंग कॅफे आणि न्यूली लॉन्च कॅफे आहे. आमचं खूप दिवसापासून चाललं होतं की या कॅफेला व्हिजिट करूया, बट बिकॉज ऑफ द वेटिंग टाईम अँड ऑल नाही जमलं. तर आता आम्ही ऑर्डर करतो आहे. तुम्ही क्यू बघू शकता किती मोठी आहे, इवन आफ्टर 1 month ऑफ लॉन्च ॲज वेल. रामेश्वरम कॅफेमध्ये महिलांसाठी वेगळी लाईन आहे, जी या कॅफेला खूप युनिक बनवते. इथे मेन्यू साधा दिसला तरी व्हरायटीज अफाट आहेत. इतकी गर्दी जरी दिसली तरी कन्फ्युजन नाही, कारण इथे टोकन सिस्टम आहे. नंबर आला की सरळ ऑर्डर घ्या आणि एन्जॉय करा. रामेश्वरम कॅफेचे स्मार्ट गोष्ट म्हणजे त्यांचे मल्टिपल काउंटर्स फॉर डोसा, इडली, हँड टोस्ट, ज्यूसेस, कॅफे, डेझर्ट्स एक्सेट्रा. त्यामुळे या कॅफेमध्ये गर्दी असूनही काम एकदम व्यवस्थित चालतं. इथली सिटिंग अरेंजमेंट सुद्धा वेल प्लॅन्ड आहे. फॅमिली सोबत आलात तरी मॅनेजेबल आहे. इथले स्टाफ सुद्धा खूप छानपणे गाईड करतात, त्यामुळे इथला एक्सपिरियन्स एकदम स्मूथ आहे. फूड ऑर्डर करताना आम्ही ऑर्डर केला भिसेबिल्ले भात, त्यासोबत लसण चिवडा आणि थंडगार रायताही त्यांनी आम्हाला त्याबरोबर सर्व केला, विच मेक्स इट अ परफेक्ट कॉम्बिनेशन. यासोबतच आम्ही घी पोळी मसाला डोसा सुद्धा ऑर्डर केला, जो लाल चटणीबरोबर सर्व केला जातो. खूप क्रिस्पी, फ्लेवरफुल आणि सॅटिस्फाईंग होतं. इट्स रिअली गुड. त्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटोचं सॉर आहे अँड दिस इज लसण चिवडा. रायता पण खूप छान आहे, जास्त आंबट नाही आहे.
एकदम लाईट आहे, खूप छान आहे. ओके, सो वेल टेस्ट डोसा. आणि खूप छान स्मेल, असं घीचा स्मेल येतो आहे. आणि आपण थोडंसं ह्याचं बटाटा, अँड आय लव्ह सांबार. चाय पण काढणं टेस्टी आहे. आपण जे नॉर्मल रेस्टॉरंटमध्ये खातो त्याच्यासारखा नाही आहे. आणि लास्टली आम्ही ऑर्डर केली ऑथेंटिक साऊथ इंडियन फिल्टर कॉफी, जी खूप स्ट्रॉंग ॲरोमॅटिक आणि या व्लॉगचा एकदम परफेक्ट एंड होता. ही ऑथेंटिक फिल्टर कॉफी खूपच फ्लेवरफुल होती, ना फार कडू ना फार गोड. जेवणानंतरची एकदम परफेक्ट कॉफी. तुम्हाला जर माझा आजचा हा व्लॉग आवडला असेल देन प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.